माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर चला आज आपण काहीतरी न्यू ट्राय करणार आहोत। तर चला आज थोडंसं बोलू पण आणि रेसिपी दाखवते। रेसिपी तर ऑलमोस्ट माझी बनवून झालेली आहे। तर हे सुकट बनवलेलं आहे मी। कसं बनवलं आहे ते तुम्ही नक्कीच सांगा आणि कोणती रेसिपी असते हे पण तुम्ही मला सजेस्ट करा। माझं सुकट ऑलमोस्ट बनवून झालं आहे सुक्कं। त्याचबरोबर मी आता इथं भेंडी कापून घेतली आहे। हे बघू शकता इथं भेंडी कापून घेतली आहे। अशी उभी उभी छोटीच भेंडी होती। तर भेंडीला मी छानपैकी मसाला भेंडी बनवणार आहे। त्यासाठी मी दही घेतलेलं आहे हे बघा थोडंसं। त्याचबरोबर मी मीठ वगैरे टाकणार आहे याच्यात। तर चला तर आपण भेंडीमध्ये मसाले टाकून घेऊ। मी सर्वात पहिले टाकलेलं आहे धनिया पावडर। तुमच्या चवीनुसार टाकू शकता। त्याचबरोबर मी हळद पण टाकलेली आहे। कुणी लोक असं म्हणतील भेंडीत तुझ्या कुणी हळद टाकली होती का, पण मी टाकते। हे बघू शकता मी लाल मिरची पावडर पण ॲड केलेली आहे। मी माझ्या चवीनुसार टाकले, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। त्याचबरोबर मी चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे हे बघू शकता। त्याचबरोबर मी इथं दही पण ॲड करणार आहे। मी पहिले पण सांगितले आता ॲड करते त्यामुळे तुम्हाला सांगते। तर हे सगळं मिक्स करून घेऊया चला। तर हे दही खूप घट्ट आहे त्यामुळे हे असं पातळ वगैरे झालेलं नाहीये। आपण ही भेंडी फ्राय पण करू शकतो, पण मी आहे ना थोडंसं अंगापुरता रस्सा या भेंडीचा बनवणार आहे। तर मसाला भेंडी आणि अंगापुरता रस्सा हे दोन्ही एकत्र येतं। आपण जर पाणी सुकवलं भेंडीतलं तर मसाला भेंडी होऊन जाईल। हे अशा प्रकारे मी हे मिक्स केलेलं आहे। तर हे 10 मिनिटं चांगला मसाला मुरूपर्यंत ठेवणार आहोत। तर चला आपण कढईत ऑइल घालून घेतलेलं आहे। त्याचबरोबर मी गरम तेल झालं यामध्ये जिरे ॲड करणार आहे। हे बघू शकता आपले जिरे छानपैकी परतलेले किंवा तडतडलेले आहेत। मसाला भेंडी आपली पूर्णपणे मधोमध पूर्ण हे केलेलं आहे, मसाला गेलेला आहे, मुरलेला आहे। तर चला आपण भेंडी ही याच्यात टाकून घेऊया। चला आपली भेंडी ऑलमोस्ट बनवून तयार झालेली आहे। हे बघू शकता तेल ऑइल कसं हे झालेलं आहे आणि दह्यामुळे मसाल्यामुळे थोडंसं खाली लागलेलं आहे। तर ते निघतानंतर ना वाफेवर जेव्हा झाकण ठेवतो आपण कढईवर तेव्हा ते आपोआप निघून जातं। तर चला ऑलमोस्ट आपल्या भाज्या वगैरे बनवून झालेल्या आहेत। तर चला जेवताना भेटूया। झालेलं आहे तयार। तर हे बघा भेंडी बनवली आहे।